This is 1000 English word series with Marathi meaning. So first word is success. Success म्हणजे यश. Failure म्हणजे अपयश. Motivation म्हणजे प्रेरणा. Confidence म्हणजे विश्वास. Opportunity म्हणजे संधी. Goal म्हणजे उद्दिष्ट. Ambition म्हणजे महत्त्वाकांक्षा. Struggle म्हणजे संघर्ष. Patience म्हणजे संयम. Respect म्हणजे आदर. Habit म्हणजे सवय. Mindset म्हणजे विचारसरणी. Focus म्हणजे लक्ष. Believe म्हणजे विश्वास असणे किंवा विश्वास ठेवणे. Improve म्हणजे सुधारणा करणे. Learn म्हणजे शिकणे. Inspire म्हणजे प्रेरित करणे किंवा प्रेरणा देणे. Achieve म्हणजे प्राप्त करणे. Journey म्हणजे प्रवास. चेंज म्हणजे बदल. रिॲलिटी म्हणजे वास्तव. नॉलेज म्हणजे ज्ञान. एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. इफॉर्ट म्हणजे प्रयत्न. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. करेज म्हणजे धैर्य. फिअर म्हणजे भीती. एनर्जी म्हणजे ऊर्जा. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. डेडिकेशन म्हणजे समर्पण. ड्रीम म्हणजे स्वप्न. हार्डवर्क म्हणजेच मेहनत. टाईम म्हणजेच वेळ. स्किल म्हणजेच कौशल्य. व्हॅल्यू म्हणजेच मूल्य. पॉवर म्हणजे शक्ती. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजेच आत्मसन्मान. सेल्फ लव म्हणजेच आत्मप्रेम. सक्सेस स्टोरी म्हणजेच यशोगाथा. पॅशन म्हणजेच आवड. लीडर म्हणजेच नेता. विनर म्हणजेच विजेता. डिफीट म्हणजेच पराभव. वेकअप म्हणजेच जागे होणे. नेवर गिव्ह अप म्हणजेच कधी सोडू नका किंवा हार मानू नका. ट्राय अगेन म्हणजेच पुन्हा प्रयत्न करणे किंवा पुन्हा प्रयत्न करा. बी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक राहा. बिलीव्ह युअर सेल्फ म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. पुश युअर सेल्फ म्हणजे स्वतःला पुढे ढकला. स्पीक अप म्हणजेच बोला. लिसन म्हणजेच ऐका. नेक्स्ट वर्ड क्रिएट म्हणजेच तयार करणे. बिल्ड म्हणजेच निर्माण करणे. स्ट्रॉंग म्हणजेच मजबूत. वीक म्हणजेच दुर्बल. काम म्हणजे शांत. ब्रेव म्हणजेच शूर. ऑनेस्ट म्हणजेच प्रामाणिक. फेक म्हणजे खोटं. ट्रूथ म्हणजे सत्य. लाय म्हणजे खोटे बोलणे. स्मार्ट म्हणजे हुशार. स्टुपिड म्हणजेच मूर्ख. जिनियस म्हणजेच बुद्धिमान. लेझी म्हणजे आळशी. ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय. फास्ट म्हणजे जलद. स्लो म्हणजे मंद. अलर्ट म्हणजे सावध. फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करणे. ट्रस्ट म्हणजे विश्वास. ब्रेक म्हणजेच विश्रांती. हॅबिट म्हणजे सवय. रिॲक्शन म्हणजेच प्रतिक्रिया. पीस म्हणजेच शांतता. फाईट म्हणजेच भांडण. विन म्हणजेच जिंकणे. लूज म्हणजेच हरवणे. अलोन म्हणजेच एकटा. टुगेदर म्हणजेच एकत्र. फॅमिली म्हणजेच कुटुंब. फ्रेंड म्हणजेच मित्र. इनेमी म्हणजेच शत्रू. लव म्हणजेच प्रेम. हेट म्हणजेच द्वेष. रिलेशनशिप म्हणजेच नातेसंबंध. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. कंट्रोल म्हणजेच नियंत्रण. इमोशन म्हणजेच भावना. स्माईल म्हणजे स्मित. क्राय म्हणजेच रडणे. हेल्प म्हणजेच मदत. सपोर्ट म्हणजेच आधार. लीडर म्हणजेच मार्गदर्शक किंवा नेतासुद्धा आपण म्हणू. फॉलोअर्स म्हणजेच अनुयायी. बिनाईन म्हणजे सुरुवात करणे. एंड म्हणजेच शेवट. होप म्हणजेच आशा. पेन म्हणजेच वेदना. गेन म्हणजेच नफा. Friends, I am saying this word quickly on purpose to save your valuable time. So if you like this, don't forget to subscribe this channel.